हिदायत बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्याकडून महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री लोकनेता स्वर्गीय अजितदादा अनंतराव पवार संपर्क कार्यालयाचे उद्घाटन अल्पसंख्याक आयोग सदस्य वसीमभाई बुऱ्हाण यांच्या हस्ते झाले। कार्यक्रमाचे अध्यक्ष रियाजभाई सय्यद, वाहतूक संघटनाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष। यावेळी शिवराज जाधव, उपसरपंच मुळेगाव, इमाम मुल्ला, अप्पासाहेब लंगोटे, अल्ताफ बुऱ्हाण, रियाज अत्तार, संजय कुऱ्हाडे, हजरत शेख, मल्हार शिंदे, अजमेर शेख, अकबर शेख, माजिद पटेल, अब्दुल्ला सय्यद, हारून मकानदार, बंदेनवाज शेतसंदी, अय्यान दफेदार, वजीरभाई शेख, बंदेनवाज बलगानूर। कार्यक्रमाचे प्रास्ताविक लाडजी नदाफ, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकबर शेख, आभार प्रदर्शन रियाज अत्तार यांनी मांडले। ते पण गरिबांचे कैवारे म्हणून तिथं आमचे जिल्हा परिषद। नमस्कार। आज या ठिकाणी लाडले नदाफ साहेब यांनी हिदायत बहुउद्देशीय संस्था म्हणजे त्यांचं या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन व गोरगरिबांना मदत करण्यासाठी एक हक्काचं ठिकाण म्हणून ऑफिसचं उद्घाटन आमचे वसीमभाई बुऱ्हाणपुरे, तसेच रियाजभाई सय्यद आणि हजरतभाई शेख या सगळ्यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत आज उद्घाटनचं या ठिकाणी कार्यालयाचं ऑफिसचं उद्घाटन झालेलं आहे। त्यांनी आत्ताच म्हटले, आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं जे गोरगरिबासाठी जे कार्य होतं आणि सर्वसामान्य लोकांना एनी टाईम केव्हाही मदत व टाईम देणारे असे थोर नेते यांचा विचार आपण आपल्या संस्थेमार्फत आणि आपल्या लोकांसाठी पुढं कसं चालवायचं हे त्यांनी सांगितले। त्यांचा विचारधारा घेऊन पुढं सर्वांना, आपल्या भागातील लोकांना, शेतकऱ्यांना, तसेच ट्रान्सपोर्टच्या लोकांना आणि येथील रहिवासी यांच्यासाठी काय काम करता येईल ते त्यांनी आत्ता सांगितले, त्या पद्धतीने करू। दादाबद्दल बोलायचं म्हटलं की पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, दादा असे एक नेता होते की त्यांच्याकडं टाईमच टाईम होते। ते लोकांसारखं मी ह्या टायमालाच भेटतो, त्या टायमालाच भेटतो असं कधीच झालेलं नाही। याच्या पुढंही दादासारखे कोण नेते होतील असं आम्हाला तर वाटत नाही। दादांचं अचानक गेल्यामुळे महाराष्ट्राला एवढं आळ झालं आहे की काही विचारू नका। कारण सध्याची परिस्थिती बघितलं तर कुठलेही नेता कुठलेही ठाम निर्णय घ्यायला तयार नाहीत। दादा एकमेव व्यक्ती असं होतं की लगेच सोक्ष करणारे नेते होते। बाकीचं काय आता त्यांच्याबद्दल बोलणं फार अवघड आहे, कारण सगळ्यांनाच माहीत आहे दादांचा स्वभाव कसा होता। आणि या ठिकाणी दादाचा विचार घेऊन पुढं आमचे लाडल्याबाई पुढं त्यांचं तसेच कार्य करत राहतील व त्यांच्या सगळ्या टीमला व त्यांच्या संपर्क कार्याचं उद्घाटन झाल्याबद्दल सर्वांना मी शुभेच्छा देतो। मी इथं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जो अभी हमारे अजीज दोस्त लालजी साहब ने जो बोले, समाज के लिए जो काम उपक्रम करने के लिए उन्होंने जो एक संस्था जो निकाले, उसके माध्यम से लालजी साहब तो नेहमी सोशल मीडिया रहते, कुछ मीडिया रहते, एक्टिव रहते हैं। और जो भी गरीब शेतकरी है, ड्राइवर है, जो भी कहाँ भी परेशान रहते हैं, लालजी साहब हमेशा वहाँ पर उनके लिए मदद के लिए सबसे आगे रहते हैं। और उनका जो ये विचारधारा है, अजीत दादा जो स्वर्गीय अजीत दादा है, उनका विचारधारा आगे लेकर जाने का उन्होंने जो बेड़ा उठाया है उसे हम सब मिलकर सक्सेस करेंगे। मैं इतना ही बताता हूँ, यहाँ तक तुम्ही प्रयत्न करावे हीच आमची अपेक्षा आहे। प्रश्न आहेत, माजीचे प्रश्न आहेत, लोकांचे प्रश्न आहेत, त्या उद्देशाने आम्ही लोकांना एक जोडण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून आम्ही एक कार्याची सुरुवात करत आहेत। असंच आपण सर्वजण मिळून पुढे नेलं तर हे पुढंपर्यंत जाईल आणि दादाचे विचारसुद्धा पुढे नेऊ। दादा एक सर्वसामान्य लोकांसाठी भेटण्यासाठी वेळ नेहमी देत असते। आम्ही दादाचे विचार त्याच पद्धतीने भेटण्यासाठी हे कार्यालय नेहमी चालू ठेवू। मी एवढी गवाही देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज हिदायत बहुउद्देशीय सामाजिक संस्था और स्वर्गीय हमारे उप मुख्यमंत्री
विचार मंच का आज उद्घाटन समारोह हुआ था, उसके उद्घाटन और हमारे हजरत भाई और यहाँ के जादव साहब, संजय कुलाड़ी, अब्दुल मोदी साहब और सभी उपस्थित लोगों में आज बहुत ही शान शौकत से ये उद्घाटन किया गया। लाडजी नदाब का मेरा जो रिलेशन है, ये पिछले 5 सालों से हम एक साथ काम किए। वाहतूक संगठन में लाडजी नदाब प्रदेश अध्यक्ष के रूप में बहुत सारा काम किए। वाहतूक क्षेत्र के लोगों के लिए वो एक तलमल जो अपने दिल में थी कि लोगों को, चालकों को कैसे काम दिलाए, चालकों की समस्या कैसे दूर करे। तो इन सभी कामों को, इसी के साथ साथ जो सामाजिक काम है, जो हमेशा जैसे कि सामाजिक में रोड की समस्या जब भी आई, खुद उठ के वो रोड के ऊपर आके लोगों को जागरूक करना, विद्यार्थियों को, स्टूडेंट्स को किताबें बया के वाटप करना, ऐसे बहुत से सामाजिक काम यहाँ पे लाडजी नदाब के मार्फत हुए हैं। और उसका एक ठिकाना, एक ऑफिस बोल के आज हिदायत बहुउद्देशीय सामाजिक संस्था के एक ऑफिस का उद्घाटन किया गया और इसमें मुझे बुला के यहाँ पे मुझे अध्यक्ष के स्थान पे बुलाया गया। इसके लिए मैं सभी का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ, लाडजी नदाब का शुक्रिया अदा करता हूँ और मैं अपने 2 लाख को ख़त्म करता हूँ। अस्सलाम वालेकुम। आज दिवंगत अजितदादा पवारसाहेब यांचे विचार जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं जे कार्य आहे, हिदायत संघटनेचे लाडली नदाब यांच्यामार्फत करण्याचा त्यांचा एक संकल्प आहे। कारण अजितदादाविषयी आपण बोलायला गेले तर खूप काही आहे। कामाचा माणूस हा एक 2 ते 3 शब्दामध्ये त्यांची ओळख निर्माण झाली। महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे अजितदादाच्या स्वरूपात ते न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून किंवा समाज सेवेच्या माध्यमातून अनेक उपक्रम लाडलीजी नदाब हे करत असतात। त्यालाच व्यासपीठ किंवा एक संपर्क कार्यालयाचं उद्घाटन, तसंच ते अजितदादांच्या विचाराचं जे काही देवाणघेवाण किंवा जे काही अजितदादाचे विचार होते जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम लाडलीजी नदाब यांच्यामार्फत आज मुळेगावमध्ये होत आहे, त्याचा मला अभिमान आहे। व मी त्यांना, तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटक आम्ही ज्यांना राष्ट्रवादी शहराध्यक्ष म्हणून कैयूम बुरान साहेब होते, आमची त्यांची ओळख होती। त्यांचे चिरंजीवांच्या हातचे आजचं जे काही उद्घाटन होतं आहे त्याबद्दल लाडलीजी नदाब व एक पवार फॅमिलीवरती जे निश्चिंत काय म्हणतो आपण एकनिष्ठ राहणारं व्यक्तिमत्व हे कैयूम बुरान साहेबांचं होतं। त्याच पद्धतीनं त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची जी काही फॅमिली, मुलं वगैरे आहेत ते करत आहेत। त्यांनाही शुभेच्छा। व लाडलीजी नदाब व त्यांच्या हातचे उद्घाटन झालं म्हणजे पवार कुटुंबियाच्या हातचे उद्घाटन झालं। कारण की कैयूम बुरान साहेबाचा व पवार साहेबांचं काय नातं होतं हे आम्ही जवळून बघितलं आहे। मी लहान होतो तरी त्यांच्या घरी काकडे मामाच्या मार्फत आम्ही जात होतो। मी स्वतः राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत। याही पुढं आमचे लाडलीजी नदाब हे आपल्या कार्यालयामार्फत काम करतील। परंतु मुळेगावमध्ये जे काही विकास आपल्याला होत आहे, आपण सचिनदादा कल्याण शेट्टी सचिनदादा यांच्या माध्यमातून आपण करत आहोत। जे काही तुमच्या अडीअडचणी आहेत ते भविष्यात लवकरच सुटतील एवढंच बोलतो, जास्त काय बोलत नाही। परत एकदा लाडजी नदाब यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद।